नमस्कार, स्वागत आहे आपल्या शीर्षक कॉर्नरमध्ये। आज आपण आषाढ स्पेशल भोपळ्याचे घारगे म्हणजेच घाऱ्या तयार करणार आहेत। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी पाव किलो भोपळा घेतलेला आहे। भोपळा आपण आता स्वच्छ धुवून शिजवून घेणार आहे। त्यासाठी इथं कुकरमध्ये पाणी घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण भोपळ्याचे बारीक कट करून घेतलेले आहेत आणि ते डब्यामध्ये बिना पाणी टाकता ठेवलेले आहेत। आता आपण कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेऊया। तर इथं बघा आपला भोपळा हा व्यवस्थित असा शिजलेला आहे। आता आपण याची साल काढून घेऊया। तर भोपळा शिजवल्यामुळे साल काढणं अगदी सोपं जातं। तर इथं चमच्याच्या साहाय्याने या पद्धतीने आपल्याला भोपळ्याची साल काढून घ्यायची आहे। या पद्धतीने सालीला काहीच राहत नाही। जर तुम्ही खिसून घेणार असाल तर भोपळ्याच्या सालीला जास्त गर राहिला जातो। त्यामुळे शक्यतो या पद्धतीने करून घ्यायचं। तर बघा अगदी सहजरित्या हे गर निघला जातो। आता आपण सर्व याच पद्धतीने काढून घेऊया। तर आता इथं मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे आणि वजनी प्रमाणात म्हणाल तर 150 ते पावणे 200 ग्रॅम हा गूळ आहे। आता आपल्याला गूळ हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। आणि इथं भोपळा थोडासा गरम आहे, जास्त गरम नाही आहे, पण अगदी थोडासा हलका गरम आहे। आता आपल्याला व्यवस्थित असं हे मॅश करून घ्यायचं आहे, जेणेकरून गूळ हा त्याच्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स होईल। आता आपण ह्याच्यामध्ये 1 चमचा खसखस, 1 चमचा इलायची पावडर आणि गव्हाचं पीठ टाकून घेतलेलं आहे 1 वाटी आणि त्याचबरोबर 1 चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं आहे। त्यामुळे मस्त अशी टेस्ट येते। इथं आपल्याला गव्हाचं पीठ हे लागल तसं ॲड करायचं आहे। त्यामुळे सुरुवातीला 1 वाटी घेतलेलं आहे। आता आपल्याला थोडं थोडं टाकून हे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे। तर बघा या पद्धतीने मी हे सर्व पीठ व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे आणि जवळजवळ मला इथं 2.5 वाट्या ह्या गव्हाचं पीठ लागलेलं आहे। पीठ मळून झालं की लगेचच आपण घारगे तयार करून घेणार आहे। पिठाला रेस्ट देण्याची काही गरज नाही आहे। तर इथं मी एक उंडा तोडून घेतलेला आहे। आता आपण याची चपाती लाटून घेणार आहे। चपाती लाटून घेतल्यामुळेच एकाच वेळी खूप सारे घारगे तयार होतात, किंवा तुम्ही मग छोटे छोटे गोळे करून त्याचे घारगे लाटून घेतले तरीही चालतील। तर इथं मी थोडी गव्हाची पिठी लावून मोठी चपाती लाटून घेते। जास्त जाडसर किंवा पातळ जास्त करायची नाही, तर मीडियमपेक्षा थोडीशी पातळ मी इथं चपाती ही लाटून घेतलेली आहे। तर तुम्ही पाहू शकताय मीडियमपेक्षा अगदी थोडंसं कमी जाड इथं लाटून घेतलेलं आहे। आता आपण ह्याचे आपण घारगे कट करून घेऊया। तर त्यासाठी तुम्ही ग्लासचा वापर केलेला आहे। तुम्ही कुठल्याही भांड्याचा वापर करून तुम्हाला जेवढ्या साईजचे छोटे किंवा मोठे हवे असेल त्याच्यानुसार कट करून घेऊ शकताय। तर बघा एकाच वेळी खूप सारे घारगे तयार होतात आणि टाईम थोडा वाचला जातो। तर आता मी तर तेल पण गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। आता आपण हे घारगे तळून घेऊया। तर इथं बघा तेल आपलं चांगलं व्यवस्थित असं गरम झालेलं आहे। एका वेळी 3 ते 4च फक्त आपल्याला घारगे हे सोडायचे आहे, एकदम जास्त सोडायचे नाहीत। तर इथं बघा आपल्याला पुरीसारखं त्याच्यावरती तेल सोडण्याची गरज नाही, आपोआपच घारगे हे फुगून वरती येतात आणि तेलावर तरंगायला लागतात। तर आपल्याला फक्त मधून मधून ह्याला व्यवस्थित असं पलटून तळून घ्यायचं आहे, कारण गव्हाचं पीठ असल्यामुळे जर व्यवस्थित असं पलटलं गेलं नाही तर लगेचच कलर हा चेंज होतो। त्यामुळे व्यवस्थित असं पलटून हे घारगे तळून घ्यायचे आहेत। तर बघा 3 ते 4 मिनिटांनंतर मस्त असे आपले हे घारगे तळून तयार झालेले आहेत। अगदी मस्त असा कलर आलेला आहे गोल्डन ब्राऊन, आणि त्याचबरोबर टम्म असे फुगलेले आहेत। तर आपण बाकीचे पण घारगे याच पद्धतीने तळून घेणार आहे। जर तुम्ही खसखस जर तुम्हाला वरून आवडत असेल तर ज्यावेळी आपण चपाती लाटून घेत असते त्यावेळी खसखस टाकून लाटून घ्यायचं आहे, त्यामुळे पण अगदी मस्त असे घारगे दिसतात। तर इथं सर्व आपले घारगे हे तळून तयार झालेले आहेत आणि दिसायला कलर अगदी मस्त असा आलेला आहे, त्याचबरोबर टम्म फुगलेले आहेत। तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आणि जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉनला प्रेस करा। थँक्स फॉर वॉचिंग।